रामकृष्ण हरी मंडळी, स्मितू रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण बघणार आहोत अतिशय पौष्टिक असा बीटचा पराठा। खूप झटपट तयार होतो, चवीला तितकाच रुचकर हा पराठा लागतो आणि महत्त्वाचं म्हणजे अगदी 10 मिनिटात तुम्ही तयार करू शकता। सकाळची कितीही काही गडबड असली ना, अगदी 10 मिनिटांमध्ये तुम्ही टिफिनसाठी हा पराठा देऊ शकता, नाश्ता स्वरूपात तयार करू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे पोटभरीचा असल्यामुळे तुम्ही रात्रीच्या जेवणाला देखील हा झटपट पराठा तयार करू शकता। चवीला अतिशय रुचकर लागतो, नक्की तयार करून बघा। चला तर मग रेसिपी बघूया। आता मीडियम साईजचं मी बीट घेतलेलं आहे, त्याच्याबरोबर कांदा देखील वापरणार आहे। आता बीट आणि कांदा किती प्रमाणात वापरावं हे तुम्हाला पुढे सांगणारच आहे। सुरुवातीला बीट स्वच्छ धुवून घेतलेले आहे, त्याची मागची पुढचं देठ काढून घेतले आणि त्याची छिलरने साल काढून घेतली। तुम्ही हवं तर चाकूने काढून घ्या। अशी सगळी साल काढल्यानंतर आणि कांद्याला देखील स्वच्छ करून घेतलेला आहे, त्याची साल काढून घेतलेली आणि त्यांना किसून घेतलेलं आहे किसणीने। आता बीटाचे खूप आरोग्याचे फायदे असतात, जेवढे सांगितले तेवढे कमी। असं हे आरोग्यदायी बीट खूप फायदेशीर आहे शरीराला। बीटामध्ये जीवनसत्व, फायबर भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे बीट आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते। बीटाचे सेवन केल्याने रक्तदाब कमी होतो, हिमोग्लोबिन वाढते, फायबर भरपूर असल्यामुळे पचनक्रियासुद्धा सुधारते। बीटाचे फायदे सांगावे तेवढे कमी आहेत बरं का, पण असं हे आरोग्यदायी बीट जर आपण रेग्युलर आहारामध्ये वापरलं ना, तर शरीराची देखील आपण काळजी घेऊ शकतो आणि महत्त्वाचं म्हणजे मुलांना खाऊ घातल्याने मुलांची देखील तब्येतीची काळजी घेतली जाते। आता बीट मी छान किसून घेतलेलं आहे, एकूण मी अर्धाच बीट वापरणार आहे, कारण मी इथे टिफिनसाठी रेसिपी तयार करते। फक्त 4 पराठे करते मी मीडियम साईजचे। तुम्हाला किती प्रमाणात पराठे बनवायचे त्या प्रमाणात तुम्ही बीट वापरू शकता। आता अर्ध्या बीटमध्ये किती प्रमाणात बीट आणि गव्हाचं पीठ आणि कांदा वापरला आहे त्यानुसार 4 पराठे तयार झालेले आहेत। तुम्हाला किती जास्त कमी प्रमाणात बनवायचे असतील ना, त्यानुसार तुम्ही बीट कमी जास्त करू शकता। आता अर्ध बीट वापरलं आहे मी। याच्यात कांदा वापरणं खूप गरजेचं आहे, कारण बीट हे उग्र असतं चवीला, त्यामुळे कांदा वापरल्यामुळे छान त्याची टेस्टही मेंटेन होते। आता बीटाचा किस जेवढा आहे ना, त्यानुसार कांदा आपण ठरवणार आहे किती वापरायचा ते तुम्हाला दाखवते पुढे। मी कांद्याची साल काढून त्याला देखील किसून घेतले। आता किसल्यानंतर जेवढा बीटचा किस आला ना आपला, त्याच्या निम्मे कांद्याचा किस आपल्याला घ्यायचा आहे। अगदी चव मेंटेन होते, त्याच्यामुळे खूप रुचकर येते। तुम्ही ह्या प्रमाणात जर बनवलं ना, अगदी परफेक्ट ह्या पद्धतीने सगळे साहित्य घेऊन अगदी परफेक्ट चवीचा हा पराठा तुमचा देखील तयार होणार आहे। जेवढा बीटाचा किस आहे ना, त्याच्या निम्मे कांद्याचा किस आपल्याला घ्यायचा आहे, अगदी परफेक्ट चवीला रेसिपी तयार होते। मग तुम्ही कितीही प्रमाणात हे पराठे बनवा, त्यानुसार तुम्ही कांदा किसून घ्या त्याच्यामध्ये। आता याच्यामध्ये पुढचं साहित्य आपण घेऊया। रेग्युलर चपातीला वापरतो ना, ते गव्हाचं पीठ घेतलं आहे मी। एकूण 4 चपात्या होतील एवढं पीठ मी मोजून घेतलेलं आहे, एकूण 4 पराठे करायचे आहेत मला म्हणून। आता याच्यामध्ये 3 ते 4 पाकळ्या मी लसणाच्या टेचून घेतलेल्या आहेत। हळद घेतली अर्धा चमचा धने पावडर आणि 1 चमचा भरून लाल चटणी पावडर घेतली। तिखटाप्रमाणे तुम्ही लाल चटणी पावडर कमी जास्त करू शकता। आता जिरं घेतलं आहे अर्धा चमचा आणि त्याच्यात साखर घेतली अर्धा चमचा। साखर टाकणं खूप गरजेचं आहे, कारण आपण याच्यात पुढं दही वापरणार आहेत, म्हणून साखरेमुळे चव छान मेंटेन होते, चवीला रुचकर होतो। बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली थोडीशी। आता परत याच्यामध्ये मी दही वापरते। तुम्हाला दही वापरायचं नसेल तर ताक वापरा, ताक वापरायचं नसेल तर लिंबाचा रस वापरा, पण व्हिटॅमिन सी असलेला पदार्थ वापरणं खूप गरजेचं आहे। चवीनुसार मीठ टाकलं आहे मी आणि 1 चमचा भरून तेल टाकले। छान खुसखुशीत असा पराठा होतो तेलाचं मोहन दिल्यामुळे। छान याला घट्टसर कणकेचा गोळा मळून घेतलेला आहे, चपातीला लागतं त्याप्रमाणे। आता याच्यामध्ये आयरनचं प्रमाण भरपूर असतं बीटामध्ये, त्यामुळे ज्यावेळेस आपण आरोग्यासाठी आयरनचा पदार्थ घेतो ना, त्यावेळेस आपल्याला व्हिटॅमिन सीचा पदार्थ देखील घेणं खूप गरजेचं आहे, ज्याच्यामुळे शरीरात व्यवस्थित हिमोग्लोबिन तयार होतं, ऑब्झर्व होतं हिमोग्लोबिन। त्यामुळे व्हिटॅमिन सी असलेला पदार्थ टाकणं गरजेचं आहे, की दही टाका, ताक टाका किंवा लिंबू टाका, पण जरूर टाकावं। जसं पालकचा पदार्थ असेल, बीटाचा पदार्थ असेल तर लिंबाचा वापर किंवा दह्याचा वापर जरूर करावा। आता छान घट्टसर हे कणिक मळून घेतली मी। तुम्ही पाहू शकता रेग्युलर चपातीला लागते ना, त्याप्रमाणेच मळून घेतली। तेलाचा हात लावून छान मऊ करून घेतलेली आणि याचे एकूण गोळे तयार करून घेतलेत मी। 4 गोळे तयार झालेले आहेत, कारण मला 4 पराठे करायचे होते, म्हणून तेवढं मोजून मापून मी पीठ घेतलेलं आहे। आता पिठाचा वापर करून मी चपातीप्रमाणे याची घडीची पोळी करतो ना, त्याप्रमाणे तेलाचा हात लावून छान चौकोन घडी करून पराठा लाटून घेतलेला आहे। तुम्ही हव्या त्या आकाराचा
गोल चौकोन असा लाटून घेऊ शकता, लहान मोठे करून घेऊ शकता। रेग्युलर चपातीप्रमाणे पातळसर असा मी पराठा लाटलेला आहे। असं पुडाचं केल्यामुळे छान फुगतो हा पराठा, म्हणून मी असे केलेत। खूप झटपट रेसिपी तयार होते बरं का ही, आणि अगदी बाहेरचं कुठलं साहित्य वापरलं नाही मी, फक्त बीट आपण बाजारातून आणलं आहे आणि बाकीचं सगळं घरातलं साहित्य वापरलेले। खूप पौष्टिक असा हा पराठा, चवीला अतिशय रुचकर होतो। खरं म्हणते खूप चवीला रुचकर होतो, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। छान असे पातळसर पराठे लाटून घेतलेत आणि तव्यावर शेकायला घेतलेत मी। आता भाजताना तुम्ही रेग्युलर चपाती भाजतो ना त्याप्रमाणे उलट पुलट करून मोठ्या गॅसवरती चपातीप्रमाणे आधी भाजून घ्यायचं, नंतर गॅस मंद करायचा आणि मग आपल्याला तूप किंवा तेल टाकायचं आहे किंवा बटर तुम्ही वापरू शकता। मी या ठिकाणी तूप वापरते। गॅस मंद करून आपल्याला तूप टाकायचं आहे, छान खरपूस खमंग दोन्ही बाजूने भाजून घ्यायचं आहे। कारण याच्यात साखरेचं प्रमाण थोडं असल्यामुळे तूप टाकल्यानंतर मोठा गॅस जर असेल ना तर करपण्याची शक्यता असते, काळपट होईल तो। त्यामुळे गॅस मंद करायचा, मग तूप किंवा तेल टाकायचं आणि मंद गॅसवरती छान खमंग सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा। छान असा क्रिस्पी कुरकुरीत मस्त टम्म फुगलेला हा पराठा बनवून तयार झाला आहे। खूप झटपट तयार झालेत, अगदी मोजून 10 मिनिटाच्या आतच आपला हा पराठा बनवून तयार होतो। चवीला अतिशय रुचकर लागतो, बनवायला खूप सोपा आहे आणि झटपट तयार होणारा पौष्टिक पराठा तुम्ही मुलांसाठी टिफिनला द्या किंवा रात्रीच्या जेवणाला द्या किंवा नाश्त्यासाठी बनवा। खूप झटपट तयार होणारे पराठे नक्की ट्राय करून बघा, नक्की आवडतील तुम्हाला। तुम्हाला उघडून देखील दाखवते मी। छान असा आतपर्यंत फुगलेला हा पराठा, अगदी मऊसूत, खूप मऊ असा हा पराठा होतो, खुसखुशीत असा होतो साखरेमुळे। खूप चवीला रुचकर लागतो, आंबट गोड तिखट अशी छान रुचकर त्याची चव येते। असा पौष्टिक पदार्थ आपण जर मुलांना किंवा घरातल्यांना आठवड्यातून एकदा जरी केलं ना तरी आरोग्याची काळजी घेतली जाते। कशी वाटली आजची रेसिपी? नेहमीसारखी साधी सरळ सोपी होती, बनवायला खूप सोपी होती। तुम्हाला नक्कीच आवडली असेल, त्यासाठी व्हिडिओला एक लाईक जरूर करा। असेच मस्त झटपट आणि रुचकर पदार्थ पाहण्यासाठी स्मितूज रेसिपीला सबस्क्राईब जरूर करा आणि शेजारची बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील। चला तर पुन्हा भेटूया।